नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी क्लास 9th मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट याच्यामध्ये आपलं सेट संच स्टेट बोर्ड महाराष्ट्र प्रॉब्लेम सेट आपण सुरू करणार आहोत. आणि प्रॉब्लेम सेटमध्ये एकूण किती प्रश्न आहेत बघून घ्या. 11 प्रश्न आहेत. आपल्याला 11चे 11 प्रश्न घ्यायचे आहेत. आता आपण पहिले बघूया प्रॉब्लेम सेटमधलं. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित बघूया आपण वन बाय वन. पहिलं दिलेलं आहे इफ एम इज इक्वल टू 1 3 5. ओके. त्यानंतर दिलेलं आहे एन इज इक्वल टू 2 4 आणि 6. आणि तुम्हाला विचारलेलं आहे देन एम इंटरसेक्शन एन हा विचारलेला आहे. आता बघा खाली पर्याय पण दिलेले आहेत तुम्हाला. 1 2 3 4 5 6 ए पर्याय आहे. 1 3 5 सी 5 म्हणजे रिक्त आहे. आणि 2 4 6. बघूया आता एम इंटरसेक्शन एन कसं काढायचं बघा. ह्या दोघांमधले कॉमन घटक आपल्याला याच्यात लिहायचे आहेत. या दोघांमधले कॉमन घटक. मग आता एक इथं आहे, इथं पण नाही आहे, म्हणजे हा लिहिता येणार नाही. 3 मला असं वाटतं की हे दोन्ही डिजॉईंट सेट आहेत. डिजॉईंट सेट आहेत की नाही दोन्ही, की याच्यातला इलिमेंट याच्यात नाही आहे आणि याच्यातला इलिमेंट याच्यात नाही आहे. आणि मग याच्यातले कॉमन इलिमेंट कोणते लिहिणार आपण. 2 इकडे आहे पण इकडे नाही आहे. मग कॉमन इलिमेंट एक पण नाही आहे, म्हणजे हा काय झाला, रिक्त संच झाला. लक्षात आलं. पण एखाद्याने जर असं लिहिलं एम इंटरसेक्शन एन इज इक्वल टू 5, हे पण बरोबर आहे. मग त्याच्यात हे उत्तर दिलेलं आहे एम इंटरसेक्शन एन इज इक्वल टू 5. जर असं दिलं असेल तर हे पण योग्य आहे आणि हे पण योग्य आहे. ओके. मग त्याच्यात आहे का पर्याय तो बघू आपण. सी पर्याय करेक्ट आहे. ओके. चला दुसरा प्रश्न बघूया. हा क्वेश्चन नंबर पहिल्यातलं पहिलं. आता दुसरं बघूया. बघा दुसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे. इफ P is equal to in curly bracket x such that of x is an odd natural number 1 x. आता बघा आपण हे बघूया. आता याचा कोणता पर्याय. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की हाऊ टू राईट दिस सेट इन रोस्टर फॉर्म. हे तुम्ही रोस्टर फॉर्ममध्ये कसं लिहिणार. क्वेश्चन नंबर पहिल्यातलं आपलं दुसरं चाललं. बघा आता एक कसं लिहिणार आहे. मग आपण याला बघू ना रोस्टर फॉर्ममध्ये कसं लिहितात. पी इज इक्वल टू, आता यक्स ही अशी संख्या आहे, मी मराठीमध्ये सांगतोय की बा ऑड नंबर लिहायचे आहेत, ऑड नॅचरल नंबर लिहायचे आहेत. आणि या यक्सचे कसे की एकपेक्षा मोठी असणारी ऑड नंबर, एक्सपेक्षा मोठी असणारी ऑड नंबर 3 आणि 5 पेक्षा लहान किंवा 5. याचा अर्थ काय होतो, लेस दॅन ऑर इक्वल टू. बरोबर आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू. मग 5 पेक्षा लहान किंवा 5 म्हणजे 3 आणि 5 हे दोनच नंबर याच्यामध्ये मिळतात. म्हणजे याचा पर्याय आहे डी. याचा ऑप्शन काय करेक्ट आहे, डी. करून घ्या. त्यानंतर 3 नंबर बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रॉब्लेम नंबर याच्यातलं तिसरं बीट. P इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 10 असं दिलेलं आहे 10. ओके. आणि काय विचारलेलं आहे, व्हॉट टाईप ऑफ सेट P इज. मग नल सेट आहे, इनफायनाईट सेट आहे, फायनाईट सेट आहे, नन ऑफ दिस आहे. नल सेट म्हणजे काय, रिक्त संच. मग हा रिक्त आहे का, नाही, म्हणजे पहिला पर्याय आपलं योग्य नाही. इनफायनाईट सेट, मग हे मोजता येत नाही का, 10ला थांबलेलं आहे, म्हणजे इनफायनाईट पण नाही आहे. आणि फायनाईट सेट द इलेमेंट इज काउंटेबल, म्हणजे मोजता येतात ते, की 1 ते 10 पर्यंत ते म्हणजे मोजता येतात. म्हणजे याचा पर्याय कोणता आहे, फायनाईट सेट सी. ओके. फायनाईट सेट सी. आता पुढचं बघूया आपण लगेच. चौथं बीट याच्यातलं लक्षात घ्या. प्रश्नाचे तुम्ही हे बीट लिहून घेत जा. चौथं बीट आहे एम युनियन एन इज इक्वल टू कोणतं आहे बघा. एम युनियन 1 2 3 4 5 6. ओके. आणि अँड एम इज इक्वल टू काय 1 2 4. आणि काय विचारलेलं आहे, देन विच ऑफ द फॉलोइंग
रिप्रेझेंट सेट एन. मग आता एन कोणता रिप्रेझेंट करतो याच्यातला बघून घ्या. एम इन एन केलेलं आहे आणि मग सेट आता तुम्हाला कोणता रिप्रेझेंट करतोय ही एम आणि एन म्हणजे काय, ह्या दोघांचे युनियन एकत्र झालेलं आहे. दोघांचा आपण काय केलेलं आहे, संयोग केलेला आहे. संयोग संच म्हणतात त्याला, युनियन. मग आता हा जर असेल तर एन कोणता रिप्रेझेंट करेल बघा, एन कोणता रिप्रेझेंट करेल याच्यात दिलेले आहेत बघा, 1 2 3 3 4 5 6 2 5 6 आणि 4 5 6. आता बघा 1 2 4 आहे, मग याच्यात 3 घेऊ आपण, याच्यामध्ये 3 घेतलं, 5 घेतलं आणि 6 घेतलं. असं जर आपण घेतलं, ओके, 3 आणि 5 6 घेतलं. आता मी जर याचा कदाचित याच्यामध्ये जर 4 घेतलं तर काय फरक पडणार आहे, त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे त्यांनी की बी एमध्ये 1 2 3 नाही आहे, 3 4 5 6 4 जरी याच्यात आला आणि याच्यात जरी असला तरी तो कॉमन आपण एकदाच घेत असतो. ओके, म्हणजे याचा अर्थ हा सेट आणि हा सेट जर एकत्र केला तर हा सेट तयार होतो. बघा लक्षात आलं का. अजून मी सांगतो याच्यामध्ये जर अजून इथे एक पद जरी असता, एक जरी घेतला असता तरी सुद्धा ते उत्तर पण तेही सोल्युशन चाललं असतं. समजून घ्या. त्यानंतर पुढचं दिलेलं आहे, याचा पर्याय काय आलेला माहिती आहे ना, बी. चौथ्याचा पर्याय काय आहे, बी. आता पाचवं घेऊ, पी इफ पी सबसेट ऑफ एम विच इज द सेट रिप्रेझेंट पी सबसेट पी युनियन एम बरोबर काय, काय येणार आहे असं विचारलेलं आहे. याचं उत्तर काय येणार आहे, पी. आता बघा पी सबसेट ऑफ एम, पी हा एमचा सबसेट आहे. आता पी हा याचा सबसेट आहे म्हणजे काय, आता बघा उदाहरण बघू आपण, एक उदाहरण घेऊ बघू आपण याचं उत्तर काय येतं बघा. पी सबसेट ऑफ एम. आता पी घेऊ आपण, पी घेतला आपण, मी साधे घेऊ 2 आणि 4 घेतले. त्यानंतर एम घेतलं, मी एम घेतलं 2 4 5 6 असं घेतलं मी. ओके, आता याचा अर्थ काय झाला, पी सबसेट ऑफ म्हणजे हा अर्थ होतोय त्याचा. हे बघा एवढ्याचा अर्थ काय होतो, हा होतो पी सबसेट, हे सबसेट आहे हां असं द्या, सबसेट ऑफ एम. आता हे आपण याच्याशी जोडलं बरोबर आहे की 2 आणि 4 याच्यात आहे म्हणजे हा याचा सबसेट आहे. आता पी इंटरसेक्शन पी युनियन एम. आता पी युनियन एम करतो मी पहिले आपण काय करू, पी युनियन एम घेऊ. हे युनियन घेतो मी, इज इक्वल टू पी युनियन एम. मग या दोघांची जर मी बेरीज केली, म्हणजे बेरीज म्हणजे संयोग एलिमेंटचे सारखे, 2 आहे 4 आहे त्यानंतर 5 आहे आणि 6 आहे, हेच येतील ना. पी युनियन एम केलं तर हेच येणार आहे 2 4 5 6. मग आता पी इंटरसेक्शन पी युनियन एम. आता याच्यामध्ये पी मिळवा, याच्यात पी मिळवायचा नाही, पी इंटरसेक्शन पी युनियन एम. याला आता आपलं काय येईल, हां पी इंटरसेक्शन म्हणजे पी आणि पी युनियन एम ह्या दोघांमधले आपल्याला काय करायचे आहे, घटक लिहायचे आहेत. कोणते घटक लिहायचे आहेत, कॉमन. दोघांमधले कॉमन घटक लिहूया आपण, दोघांमधले कॉमन. मग आता दोघांमधले कॉमन कोणते, 2 आणि 4. 2 आणि 4 म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे माहिती आहे तुम्हाला, पी येणार आहे. पुन्हा कोणता संच मिळतोय बघा आपल्याला, पुन्हा आपल्याला पी संच मिळतोय. ओके, म्हणजे याचं उत्तर येतं पी. असं उदाहरण देऊन जर आपण काढलं, एकदा दोनदा बघाय तुम्हाला समजेल. म्हणजे याचं उत्तर येतं पहिलं पी. बघून घ्या, खूप काही असं अवघड नाही आहे. संच 10वीला काहीच नाही आहे संचाचं, परंतु 11वीला मात्र तुम्हाला संच हा धडा आहे. बघून घ्या. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी सेट्स. आता हे मी वाचतो विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी सेट. खालीलपैकी रिक्त संच कोणता आहे, सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉईंट ऑफ पॅरलल लाईन्स, सेट ऑफ इवन प्राईम नंबर, इवन प्राईम नंबर, सेट ऑफ इवन प्राईम नंबर. आता याच्यातले काय, सेट ऑफ एम्प्टी सेट. सेट ऑफ इवन प्राईम नंबर आहे 2 आहे. त्यानंतर मंथ ऑफ इंग्लिश कॅलेंडर हॅव्हिंग लेस दॅन 30 डेज आहे, 1 आहे. 30पेक्षा लहान कोणता आहे, कोणता महिना असतो, 29 दिवसाचा फेब्रुवारी असतो का. ओके, त्यानंतर पी एक्स इज सच दॅट ऑफ एक्स बिलॉंग्स टू आय. हे पण याचे पण घटक येऊ शकतात. एक्स हे काय -1पेक्षा मोठे आणि नंतर याच्यापेक्षा म्हणजे 0 1 2 0 त्याच्यातला येतो, 0 तर येईल ना. मग हे पण आहे. म्हणजे सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉईंट ऑफ पॅरलल लाईन्स म्हणजे पॅरलल लाईन्स कुठे छेदतात हे इम्पॉसिबल आहे.
पॅरलल लाईन छेदतच नाही, म्हणजे तुमचा पहिला ए याचा हा पर्याय आहे. हा कशाचा आहे माहिती आहे का? तुमचं 6. अशा प्रकारे आपले 6 बीट हे झालेले आहेत. बघून घ्या. आता पुढचं घेऊया आपण, त्याच्यातलंच लगेच सेकंड. काय त्याच्यातलं सेकंड क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 2. त्याच्यामध्ये 1 2 3 4 दिले आहेत. सेकंडमध्ये 1 2 3 4 दिले आहेत. बघूया. विच ऑफ द फॉलोइंग फाइंड द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन. आता आपल्याला काय करायचं आहे, याचे गिवन जे आहेत दिलेले आहेत त्याच्यातले आपल्याला प्रश्नातले योग्य ऑप्शन निवडायचे आहेत. मग विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन इज अ सेट. मी आता वाचतो बरं का विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन इज अ सेट, म्हणजे खालचा सेट कोणता आहे तो ओळखायचा आहे आपल्याला. सेट आहे का नाही, 4 दिलेले आहेत त्यातला सेट आहे का नाही तो सेट नाही. आता बघा, कलर्स ऑफ द रेनबो म्हणजे इंद्रधनुष्यातील कलर लिहा, हे सेट आहे का. टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस, मग हा सेट आहे का टॉल ट्रीज? नाही होऊ शकत. हा एक छोटा असेल तर तो त्याच्यापेक्षा दुसरं मोठं असेल, तुम्ही कोणतं घेणार आहे, म्हणजे हे तसं स्पेसिफिक आपण उत्तर सांगू शकत नाही. रिच पीपल इन द विलेज हे पण सांगू शकत नाही, किंवा श्रीमंत कोण आहे तुम्ही त्याचा निकष कसे लावणार, म्हणजे हे पण सांगू शकत नाही, हा पण सेट नाही आहे. इझी एक्झाम्पल इन द बुक, इझी एक्झाम्पल कसे सांगणार, जे मला सोपं वाटतं ते दुसऱ्याला अवघड वाटेल, त्याला जे सोपं वाटतं ते मला अवघड वाटेल, मग इझी एक्झाम्पल तुम्ही कसे सांगणार, तेही आपण सांगू शकत नाही. फक्त याच्यातलं पहिलं आहे कलर ऑफ द रेनबो, हा तुमचा सेट होऊ शकतो. ओके, म्हणजे क्वेश्चन नंबर 2 मधलं पहिल्याचं येतो उत्तर, पहिल्याचं काय येतं ए. ओके, पहिल्याचं उत्तर येतं ए. आता दुसऱ्याचं बघूया. विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट एन इंटरसेक्शन डब्ल्यू. आता कोणता दाखवतोय बघा, एन इंटरसेक्शन डब्ल्यू. एन इंटरसेक्शन डब्ल्यू म्हणजे काय, नॅचरल नंबर आणि होल नंबर. याचं कोणतं दाखवतंय बघा. पहिला पर्याय आहे 1 2 3 डॅश डॅश डॅश, मला वाटतं हाच पर्याय पहिला, कारण दुसरा 0 1 2 3 हे नॅचरल नंबरमध्ये 0 नाही आहे, आणि नुसतं 0 म्हटलं तर तो पण योग्य नाही आहे, आणि डी म्हटलं नल ते पण नाही आहे. म्हणजे 1 2 3 हे होल नंबरमध्ये पण आहे, आणि 1 2 3 हे नॅचरल नंबरमध्ये पण आहे. म्हणजे तुमचा दुसऱ्याचा पर्याय जो होतो तो होतो एच. याचं पण एच. आता तिसरं घेऊया आपण. तिसऱ्याचं काय होतं बघा. P इज इक्वल टू एक्स सच दॅट ऑफ एक्स इज अ लेटर ऑन द वर्ल्ड इंडियन. आता इंडियनमधले आपल्याला शब्द लिहायचे, आपण लिहूया. इंडियन आय, त्यानंतर एन, त्यानंतर डी, त्यानंतर ए. ओके, असं लिहिलं तर येईल का आपलं, बघा बरं, बरोबर येईल का. आय एन डी ए आणि एन. ओके, म्हणजे आपला पर्याय नंबर बी. याचा पर्याय कोणता आहे, तिसऱ्याचा बी. आता चौथ्याचं बघूया. इफ टी is equal to 1 2 3 4 5 and m is equal to 3 4 7 8, तर दोघांचं आपल्याला इंटरसेक्शन युनियन सेट लिहायचा आहे. मग आपण लिहूया. आपण t इज इक्वल टू, जे सोडवायचे ते आपण सोडवूया, 4 5, त्यानंतर m इन कर्ली ब्रॅकेट 3 4 7 8, त्यानंतर लिहूया t युनियन m इज इक्वल टू, आता बघू यांचं आता युनियन करायचं आहे ना, 1 2 3 4 5 7 8. ओके, आहे का याच्यामध्ये 1 2 3 4 5 7 8, सी नंबरचं आहे बघा. म्हणजे सी पर्याय हा तुमच्या चौथ्यासाठी बरोबर आहे. ओके, अशा प्रकारे आपले करेक्ट ऑप्शन पण आपण निवडलेले, आणि ज्याचे पहिला जो आहे करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर ते पण आपण काढलेले आहेत. आता आपण लगेच तिसरा प्रश्न घेऊया. बघा, अतिशय सोपे आहेत विद्यार्थी मित्रांनो. 1 मार्कासाठी हे प्रश्न विचारले जातात, पण काही क्वेश्चन असे आहे की ते तुम्हाला सोडवल्याशिवाय त्याचं ऑब्जेक्टिव्ह उत्तर निघणार नाही. बरोबर आहे का. चला पुढचं बघूया. आउट ऑफ 100 पीपल्स इन अ ग्रुप 72% स्पीक 100%, म्हणजे आपण काय करू, यू इज इक्वल टू सेट ऑफ टोटल पर्सन
ओके, इन अ ग्रुप, इन अ ग्रुप हा घेतला आपण पहिला. त्यानंतर 72% स्पीक इन इंग्लिश, 72%. मग आपण इंग्लिश म्हटलं तर ई घेऊ, बरोबर आहे. सेट ऑफ पर्सन हू स्पीक इन इंग्लिश. ओके विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित बघा. त्यानंतर पुढचं कोणतं आहे, त्यानंतर इंग्लिश अँड 43% स्पीक फ्रेंच, म्हणजे 43 आपण एफ घेऊ, बरोबर आहे. सेट ऑफ पर्सन हू स्पीक इन फ्रेंच, FRENCH. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर आपला 3रा चालू आहे प्रॉब्लेम सेटमधला. हे सेट ऑफ टोटल पर्सन आहे इन अ ग्रुप. त्यानंतर ई इज इक्वल टू सेट ऑफ पर्सन हू स्पीक इन इंग्लिश. आता मराठीवाले काय देतील, एकूण संख्या, सदस्यांची संख्या. त्यानंतर ई म्हणजे इंग्रजी बोलता येणाऱ्यांची संख्या, आणि नंतर फ्रेंच भाषा बोलता येणाऱ्यांची संख्या, असा संचय. आणि मग काय विचारलेलं तुम्हाला की 100 each out of the 100% speak at least one language, then how many speak only English, how many speak only French, आणि how many of them speak English and French both, असं विचारलेलं आहे. मग आपण आता काढूया. युनियन नंबर ऑफ यू इज इक्वल टू नंबर ऑफ ई इंग्लिश युनियन एफ इज इक्वल टू किती दिलेले आहे ते सुरुवातीला 100. ओके, हे 100 दिलेलं आहे. आणि नंतर हे आपल्याला एक दिलेलं आहे. युनियन म्हणजे काय की दोन्ही बोलणारे 100 आहेत. मग नंतर नंबर ऑफ ई त्याच्यात दिलेलं आहे, नंबर ऑफ ई 72% स्पीक, 72%. तर नंतर नंबर ऑफ फ्रेंच भाषा बोलणारे किती आहे, 43. ओके, मग तुम्हाला आता युनियन माहिती आहे, नंबर ऑफ ई माहिती आहे, नंबर ऑफ एफ माहिती आहे, म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग आपण करूया, सूत्र लिहूया. नंबर ऑफ ई युनियन एफ इज इक्वल टू नंबर ऑफ ई प्लस नंबर ऑफ एफ मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ. मग ई युनियन एफ आपल्याला हे माहिती आहे किती आहे, 100. नंबर ऑफ ई 72 प्लस 43 मायनस आपल्याला हे काढायचं आहे ई इंटरसेक्शन एफ. मग आता हे जे निघणार आहे आपलं, हे काय निघणार आहे, इंग्लिश आणि फ्रेंच बोलणारे, दोन्ही बोलणारे कॉमन लोक निघणार आहेत. ओके, मग आता ह्या दोघांची आपण बेरीज करूया. 100 बरोबर 3 आणि 2 5 आणि 7 आणि 4 11 होतात का, बरोबर होतात का, बघून घ्या. गडबडीमध्ये बेरीज चुकू शकते, चुकवू नका. ओके, आता हे मायनस आपण काय करू, हे मायनस एन आहे ना, ह्याला इकडे आणू आणि 100 फक्त तिकडे नेऊ. म्हणजे मायनस एन इकडे आणलं तर मायनस एन एफ इज इक्वल टू 15 मायनस 100, म्हणजे एन ई एफ इज इक्वल टू 15. हे 15 काय आलं, 15 आलं नंबर ऑफ पीपल स्पीक इन इंग्लिश अँड फ्रेंच. याचं उत्तर काय आलं, नंबर ऑफ पीपल किंवा पर्सन, नंबर ऑफ PER, ये नंबर ऑफ पर्सन हू स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच, हू स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच. ओके, म्हणजे 15 जे लोक आहेत ते दोन्ही भाषा बोलतात, इंग्रजी पण बोलतात आणि फ्रेंच पण बोलतात. मग आपल्याला आता काय काढायचं आहे, नंबर ऑफ पीपल हू स्पीक इन इंग्लिश, ओनली इंग्लिश, बरोबर का. दुसरं काय काढायचं आपल्याला, नंबर ऑफ पीपल किंवा पर्सन हू स्पीक ओनली इंग्लिश. ओके,
ओनली इंग्लिशमध्ये कोण आहे. मग आता याचं उत्तर कसं काढणार आपण बघा. नंबर ऑफ ई मायनस काय करणार, नंबर ऑफ आपलं ई इंटरसेक्शन एफ, नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ. म्हणजेच नंबर ऑफ ई किती आहे इकडे बघूया, 72, 72 मायनस 15 बरोबर येतं. 72 मायनस 15 म्हणजे किती आलं बघा, 12तून 5 गेले 5 6 7 चला 1 2 5 57 का, म्हणजे 57 हे फक्त इंग्लिश बोलतात. ओके. आता नंबर ऑफ पर्सन हू स्पीक फ्रेंच, ओनली फ्रेंच. ओके. आता याच्यामध्ये नंबर ऑफ फ्रेंच भाषा किती, फ्रेंच किती दिलेलं आहे असं लिहू आपण, नंबर ऑफ एफ मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ. म्हणजेच एफ दिलेलं आहे 43 मायनस 15 म्हणजेच किती आलं सांगा, 13तून 5 गेले 5 6 7 8 हाताला 1 2 28. म्हणजे 28% हे इंग्लिश फ्रेंच बोलतात, 57 हे फक्त इंग्लिश बोलतात आणि 15 लोक हे काय बोलतात, इंग्लिश आणि फ्रेंच दोन्ही भाषा बोलतात. ओके. अशा प्रकारे आपला तिसरा पण प्रॉब्लेम संपलेला आहे. आपण चौथा प्रॉब्लेम घेऊया लगेच. प्रॉब्लेम नंबर 4. बघा प्रॉब्लेम नंबर 4 काय व्यवस्थित घेऊया आपण, 1 बाय 1 सगळे गणितं घेणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 4 त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, 70 ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ अँड 90 ट्रीज वेअर प्लांटेड बाय प्रज्ञा. आपण लिहूया याला व्यवस्थित. बघा लेट, याचं पहिलं वाक्य लिहू आपण. लेट काय आहे, कोण आहे, आपण एक नाव देऊ त्याला, लेट पी बी द ट्रीज प्लांटेड, लेट पी बी द ट्रीज planted 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 by पार्थ. ओके. आपण याला नाव दिलं. त्यानंतर ए बी द ट्रीज प्लांटेड बाय पार्थ नंतर कोण आहे, प्रज्ञा, PRADNY प्रज्ञा. ओके. आता ह्या दोघांनी काय केलेलं आहे, झाडं लावलेले आहेत प्रज्ञाने आणि यांनी. आता किती लावलेले आहेत, 70 ट्रीज वेअर वी प्लांटेड, 70 ट्रीज. आता 70 ट्रीज विल बी वेअर प्लांटेड पार्थ. म्हणजे नंबर ऑफ पी इज इक्वल टू 70 आहे आणि नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती आहे, 70 नंतर 90 ट्रीज प्लांटेड बाय प्रज्ञा, 90 ट्रीज बाय प्लांटेड प्रज्ञा. कनेक्शन त्यानंतर ऑकेशन ऑफ ट्री प्लांटेशन वीक. आउट ऑफ दिस 25 ट्रीज वेअर प्लांटेड बोथ, 25 ट्रीज वेअर प्लांटेड बोथ म्हणजे काय, नंबर ऑफ पी इंटरसेक्शन ए इज इक्वल टू 25. ओके. मग आता आपण काय करणार आहे, युनियन काढणार आहे दोघांचं. आता काय विचारलेलं आहे, हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ अँड प्रज्ञा. ओके. मग आता नंबर ऑफ P union A is equal to number of P plus number of A minus number of P intersection A. म्हणजेच Pचं किती आहे, 70 प्लस 90 मायनस 25 म्हणजे 90 100 160 मायनस तर 10तून 5 गेले 5 हाताला 1 2 1 3 6तून 3 गेले 3 135. 135 उत्तर येतं वाटतं आपल्याला, 135 येतं का बघा. मग 135 काय झालं, 135 ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ अँड प्रज्ञा. 135 ट्रीज प्लांटेड वेअर प्लांटेड बाय पार्थ अँड प्रज्ञा.
ओके, हे अशा प्रकारे तुमचं एक सोप्या याच्यामध्ये उत्तर तयार झालं. ओके, आता क्वेश्चन नंबर किती झाला आपला हा 4. आता आपलं पाचवा प्रश्न घेऊन घेऊ आपण आणि याचा एक भाग आपण संपवू आणि पुढच्या भागामध्ये आपण काय करू, पुढचे प्रश्न घेऊ. जास्त मोठा पण नको व्हायला. 5वा प्रश्न आहे इफ एक मिनिट पेन बदलून घेऊ. इफ n number of a is equal to 20, number of b is equal to 28, त्यानंतर number of a union b is equal to 36 आणि तुम्हाला number of a intersection b फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता एवढं सोपं एक एवढं गणित घेऊन घेऊया. a union b, number of a union b is equal to number of a plus number of b minus number of a intersection b. मग a number of a union b is equal to a आहे 20 plus 28 minus 36. ओके, नाही सॉरी 36 नाही, a union b, एक मिनिट, नंबर ऑफ ए, त्यानंतर हां बरोबर आहे, ए युनियन बी ठेवायचं आहे आपल्याला. ए युनियन बी तर ठेवणार आहे आपण. ए युनियन बी 36 आणि तुम्हाला ए इंटरसेक्शन बी काढायचं आहे, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, आता 36 इज इक्वल टू 20 आणि 20 40 आणि 48 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हे इकडे येऊ द्या मायनस. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 48 मायनस 36. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 8तून 6 गेले 2 आणि 4तून 3 गेले 1, 12 उत्तर आलं का बघा. पहिल्या याचं 12 उत्तर आलं इंटरसेक्शन. हे आपलं फायनल ॲन्सर झालं. अशा प्रकारे आपले 5 गणितं प्रॉब्लेम सेटमधले संपलेले आहेत. आपण पुढच्या सत्रामध्ये मात्र पूर्ण गणितं करूया. बाय.